नमस्कार. AC-124 एक्झाम प्रिपरेशनच्या या खास एक्सप्लेनरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सुरू करूया. चला तर मग क्वेश्चन नंबर 2 हा एक्झाममधील अत्यंत हाईल टॉपिक आहे. नक्की लक्ष द्या. या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी मुख्य 7 फॅक्टर्स पाठ असायला हवेत. हे अगदी सोपे आहेत. लक्षात ठेवण्यासाठी यांचे सोपे ग्रुप्स करूया. पहिली कॅटेगरी आहे एक्सटर्नल ॲक्शन्स किंवा बाह्य कृती. पहिले 2 फॅक्टर्स उत्तम कम्युनिकेशन स्किल्स विकसित करणे आणि स्वतःच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे. तिसरा महत्त्वाचा एक्सटर्नल फॅक्टर म्हणजे आवश्यक तिथे ठामपणे नाही म्हणायला शिकणे. हे खरोखरच गरजेचं आहे. यावरून समजते की आपल्या बाह्य सवयीच इतरांसमोर आपली व्हिजिबल पर्सनॅलिटी कशी उभी करतात. आता दुसऱ्या ग्रुपकडे वळूया. हा आहे इंटरनल माइंडसेट किंवा आपली आंतरिक मानसिकता. ह्यात पुढचे 2 फॅक्टर्स येतात. स्वतःमधील क्रिएटिव्हिटी जागृत करणे आणि नेहमी क्युरियस किंवा जिज्ञासू राहणे. आणि शेवटचे 2 फॅक्टर्स स्वतःला डेली ॲफर्मेशन्स देणे आणि नियमितपणे सेल्फ केअर प्रॅक्टिस करणे. सर्वात भारी गोष्ट म्हणजे उत्तम सेल्फ केअरमुळे प्रत्यक्ष एक्झाम परफॉर्मन्ससुद्धा खूप सुधारतो. एक्झाममध्ये पूर्ण मार्क्स मिळवण्यासाठी हे 7 फॅक्टर्स उत्तरपत्रिकेत अचूकपणे लिस्ट करणे आवश्यक आहे. कम्युनिकेशन, कम्फर्ट झोन, सेइंग नो, क्रिएटिव्हिटी, क्युरिओसिटी, ॲफर्मेशन आणि सेल्फ केअर. हे कीवर्ड्स पक्के पाठ करा. आता बघूया हा सर्व अभ्यास ॲक्च्युअल एक्झाम स्कोरिंग स्ट्रॅटेजीमध्ये कसा वापरायचा. सर्वात क्रुशियल पॉइंट असा आहे की या 7 पैकी कोणत्याही 2 फॅक्टर्सचे सविस्तर स्पष्टीकरण द्यायचे आहे. फक्त लिस्ट दिल्यास पार्शल मार्क्स मिळतील, पण कोणतेही 2 मुद्दे डिटेलमध्ये एक्सप्लेन केले तरच फुल मार्क्स मिळतील. हा आहे 3 स्टेप ॲक्शन प्लॅन. 7 फॅक्टर्स पाठ करा, त्यातले 2 निवडा आणि डिटेलमध्ये एक्सप्लेन करा. तर मग आज अभ्यासासाठी कोणते 2 फॅक्टर्स निवडले जाणार आहेत? विचार करा आणि तयारीला लागा. ऑल द बेस्ट.